कन्या
ती असणारी सुलोचना आता वाचन करू लागलेली आहे. पर्वत चरणाचा विपुले शिवून निघाला ढकलुले की नदी आवडी उतरुले निरागमी पेढाला. पत्र सांगू लागले बाबा, पर्वत असणारा माथावर चढला, वर पर्वत पायाने चढत गेला आणि वरी गेल्यावर असणारा ढकलून तो खाली टाकला, मरणमुखीमध्ये टाकलं. किंवा एखादा माणूस पाण्यात बुडत होता आणि तो बुडत बुडत असणारा नदीच्या काठावर आला आणि काठावर येऊन तो असणारा बुडून गेला. अशा प्रकारच्या अवस्था माझी झाली सुलोचने, असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. बरं का? सुलोचने माझी अवस्था ही झाली. माझा विजय असणारा प्राप्त होत होता, परंतु असणारा त्या लक्ष्मणाने येऊन माझा पराजय केला आणि मी असणारा त्या ठिकाणी मरण पावलं. करते करीता व्यथा धराना वरी गाणे गाणे अभिमाना ये सर्व मरकमुने राहून ते सांभळे देवे. कष्टानं रात्रंदिवस वेदाचा अभ्यास केला. 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण मुखोद्गत झाले आणि मग शेवटी असणारा त्या ठिकाणी अभिमान आला. बरं का? माझ्या बापावर चिंतन करा. अहंकाराचा वारा न लागो लागसा माझ्या विरागा भागे नसे. या पत्रामध्ये लिहिलेले आहे की सुलोचने कष्टानं वेदाचा अभ्यास केला आणि मग अहंकाराने मला सगळं वाया गेलं महाराज. बरं काय? आणि म्हणून तुम्ही आणि सुद्धा मागावं, विचारपूर्वक मागावं. किंवा सूर्य असणारा त्या ठिकाणी आपण सर्व भ्रमण करून गेला पश्चिम दिशेला आणि शेवटला राहू आला आणि सूर्याला गेला. तशा प्रकारची माझी अवस्था झाली सुलोचना, असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. काय वल्लभे दशरथ झाले शत्रूनी शेवटी वैर साधिले प्रारब्ध बळवणे पडले होणार नकडे कल्पांते. वल्लभे तैसेची येथे झाली शत्रूने शेवटी वैर साधली. वल्लभे माझ्या सोबत सुद्धा अशीच अवस्था झाली. शेवटी वैराने आपला त्या ठिकाणी वैर साधून घेतला. बरं काय? आणि त्या ठिकाणी माझा पराजय झाला. माझं असणारं प्रारब्ध पुन्हा पूर्ण काय? प्रारब्ध असणारं माझं फुटून ठरलं. अशा प्रकारचं पत्र होतं. काय
मी त्या ठिकाणी भगवंताला शरण गेलो बरं काय. सौमित्र तपासते पुनपदी त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय विचार आहे महाराज? बोलू लागलेले महाराज, सौमित्र असणारा तपस्वी आहे, पूर्ण पवित्र असणारा लक्ष्मण आहे, रामाचा उपासक आहे, राम भक्त आहे महाराज. 14 वर्ष निराहार उपवासी आहे लक्ष्मण. आणि निराहार उपवासी असल्यामुळं त्या ठिकाणी हा सिंधू 400 योजन असणारा 100 योजन असणारा समुद्र उल्लंघन करून आला. आणि अतिथी देव भव, आपल्या इथं आलेला पाहुणा देवासारखा असते, म्हणून मी माझं शिर असणारं त्या लक्ष्मणाला दान दिलो बरं काय. अरे बाबा, सुंदर मंदिरा सज्जन बाळांनो, मग लक्ष्मण माझ्याकडे आल्यामुळे मी कर्पणाला टाकून दिलो बरं काय, चिंगूसपणा टाकून दिलो आणि माझा शिर असणारा लक्ष्मणाला दान दिलो बरं काय, माझा प्राण असणारा दान दिलो. लक्ष्मणरायाने माझा देह त्या 16च्या त्या निकुंभिलेच्या ठिकाणी माझं शरीर टाकलेलं आहे आणि माझं शिर भगवान परमात्म्याच्या चरणावर नेलेले आहे बरं काय. म्हणून सुलोचने, मी असणारा माझा प्राणाचा त्याग केलो, अशा प्रकारचा विचार त्या पत्रामध्ये दिला बरं काय. पत्रामध्ये ज्या हाताने लिहिलेले आहे, सुलोचना माझ्या बाजूला मी आणि सुलोचना मातेचे मैत्रिणी ऐकायला काय म्हणालेले आहे, युद्धाच्या ठिकाणी रणांगणाच्या ठिकाणी माझं शरीर उभं आहे बरं काय, आणि माझं शिर भगवान परमात्म्याकडे नेलेले आहे, भगवंताच्या चरणाकडे नेलेले आहे बरं काय. आणि तुला असणारं मूळ मी पाठवलो, पाणी म्हणजे हात, माझा जो हात आहे हे तुला मूळ पाठवलेलं आहे, माझ्या सोबत तुला यायचंय सुलोचना, अशा प्रकारचं पत्र आहे बरं काय. माया नदी ओलांडून तुझ्याकडे आहे पहिल्यांदा तुझी वाटे, प्राण्यावर लगे येऊन भेटे माया नदी उल्लंघन करून मी तुझी वाट बघालो. प्राण वल्लभे, प्राणापेक्षा प्रिय आहे सुलोचना बरं काय. मी आता असणारा हा सागर करून बाजूला उभा टाकलेला आहे आणि तिथं तुझी मी वाट पाहत आहे. या सर्व मायेचा असणारा त्या ठिकाणी पसारा बाजूला कर आणि तू माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे, तू असणारा मला येऊन भेट, अशा प्रकारचं त्या पत्रात लिहिलेलं आहे. रामचरणे सुखारे हे दानोनी धारिला करे वारी सत्करे सारखिये. काय विचार आहे महाराज? त्या पत्रामध्ये लिहिलेले आहे, पत्रात सांगू लागलेले आहे, संसार हे दुःख स्वरूपाचं परम असणार, कठीण असणार आहे महाराज बरं काय. संसार सागर हा दुःखमय आहे, दुःखाचं भांडार आहे. आणि सुलोचने, रामचंद्र प्रभूच्या चरणावर अपार सुख आहे महाराज.
पाठवलेला आहे. तू लवकरात लवकर माझ्याकडे ये. तू माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. बरं काय ते धराधर कुमारे सुंदर पत्र वाचुले ते अवसरे शरीर टाकले धरतीवारे शोक करे अपारे. काय सुंदर वचन आहे महाराज. कारण त्या आईच्या देवाचं सामर्थ्य आहे महाराज. बरं काय म्हणून माझा भाऊ चिंतन करा की सुलोचना माता असणारी पत्र आपल्या पतिदेवाचं असणारं वाचली त्या मातेला किती दुःख झालं असेल महाराज. निर्जीव वस्तू निर्जीव हात असणारं पत्र लिहिलेले आहे आणि त्या हातानं सांगितलं बरं काय म्हणू लागलं धराधर कुमारी. धरा म्हणजे प्रथम त्याला धरणारा म्हणजे हजार लोकांचा शेष. बरं काय आणि त्याची मुलगी ती पत्र वाचली महाराज आणि वाचन केल्यावर त्या ठिकाणी शरीर टाकली. तरतर असणारं आपलं शरीर कापू लागलं आणि ती सुलोचना माता आपलं शरीर घाण दिशा जमिनीवर टाकली महाराज. काय दुःख झालं असं. आपल्या पतिदेवाचं पत्र वाचल्यावर अतिशय भयानक असणारं त्या सुलोचना मातेला दुःख झालं आणि शरीरावर घाम विसरली. देह असणारा त्या जमिनीवर सोडला. बरं काय आजीबाचा समुद्रातला की गजाचा मेरू कचला जटात वृक्षवर मला सुलोचना मातेच्या आत धैर्याचं बळ त्या ठिकाणी आटलं की काय. धैर्याचा समुद्र आटलाय की काय महाराज किंवा बळाचा समुद्र आटलाय की काय. धैर्याचा मेरू खचलाय की काय. आणि प्रताप सूर्य त्या रणांगणाच्या ठिकाणी उडून पडलाय की काय. एवढं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. सूर्याच्या किरणे महाबळते शत्रुधरांगणे राजे समुद्र राघोळे खगास कलास मुळे. सुलोचना माता आपल्या पतिदेवाचा हात मांडीवर घेतली आणि दुःख करू लागली. बरं काय आज एवढी विपरीत पाळी का आली. कारण माझा पतिदेव म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याला असणारं त्या ठिकाणी तारांगणाला दिलं की काय. बरं काय प्रताप रुद्र सूर्य आहे आणि या सूर्याला असणाऱ्या या खगोदाला दिले की काय. अशा प्रकारचं दुःख करू लागले. सरोवरी शत्रु कमळे तू वरल्या छत्री निलबळे स्वामीजासी कुंजरावळे ती आठवण करू लागली. रणांगणाच्या सरोवरामध्ये शत्रू कमळे असणारे त्या ठिकाणी किंवा असणारा तो निज बळानं सौमित्र असणारा कुंजर. कुंजर म्हणजे हत्ती. हा सौमित्र असणारा हत्तीवरती येऊन माझ्या सिंहरूपी प्राणाला कसा हरवून नेला बरं काय. अशा प्रकारचं दुःख त्या सुलोचना मातेला वाटू लागलं. ऐरावती समवेत पाक शासना बाबा हरे पाणीला उलटवला तू आजी मानव रक्षणा तिने मारलासे. चिंतन करा महाराज. एका पतिव्रता मातेचा विचार आहे. काय विचार आहे महाराज. आम्हाला कोणाला बोलवा. पतिव्रता माता असणारी बोलू लागलेली आहे. आपल्या पतिदेवाचं सामर्थ्य व्यक्त करू लागली. बरं काय आणि सामर्थ्य व्यक्त करते वेळेस म्हणू लागली की ऐरावत नावाचा हत्ती. त्या हत्ती सगट इंद्रदेवाला असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी 21 वेळा विजय मिळवणारा माझा देव आहे. माझा मालक आहे आणि माझ्या मालकाला या नरानं या माणसाच्या एवढीत आलेला हा लक्ष्मण कसा मारला असेल असं दुःख वाटू लागलं. काय माझे सौभाग्य
लक्ष्मण असणारा अगस्त्य होऊन कसा मिळला अशा प्रकारचे दुःख करू लागले. इंद्रजित माझा वैरीवर बाबा प्रताप मला मुकुरा. मला सैन्य नदी पुन्हा मानुषी सजाये. आपल्या पतिदेवाचं बळ असणारं वर्णन करू लागले. माझा पतिदेव म्हणजे असणारा चंद्र आहे आणि लक्ष्मण असणारा राहू होऊन पूर्ण कळा सगळं चंद्राला गिळून टाकला. पुन्हा असणारा माझा पतिदेव मला दिसणार नाही. आता मी कसं माझ्या पतिदेवाला बघू असं असणारं दुःख त्या सुलोचना मातेला वाटू लागलं. शत्रूची अंधुरी नाना प्रकारे राम करे. अशुभाचे देव करे. इंद्रती करुणा कोणी. काय विचार आहे महाराज? इंद्रदेवाचा वैरी म्हणजे इंद्रजित आणि त्या इंद्रजिताची पत्नी असणारी नाना प्रकारचे विलाप करू लागली, दुःख असणारं करू लागलेली आहे महाराज. आणि त्या ठिकाणचे पशु पक्षी प्राणी असणारे रडू लागले. त्या प्राण्यांना सुद्धा दुःख वाटू लागलं. आपल्या डोळ्यावर अश्रू गळू लागले आणि ते प्राणी असणारं चारा देणं बंद केले महाराज. अपाट असणारी आठवण आपल्या पतिदेवाची सुलोचना माता करू लागलेली आहे. म्हणते सुलोचने आताची म्हणते भट करणे. आपले फरक साधन लेखाने. संसार मायात दुनिया. मैत्रिणी राहावं तर अशा महाराज. सुलोचना मातेच्या मैत्रिणी म्हणून लागलेले आहेत. सुलोचने, अरे आता दुःख करत बसू नको. दुःख केल्यानं जमणार नाही. आपलं परत्र साधन साधायचं आहे बरं काय. इथं रडत बसल्यानं जीवाचा उद्धार होईल सुलोचने बरं काय. तुझ्या जीवाचा उद्धार कसा होईल या गोष्टीकडे लक्ष दे आणि त्या भगवान परमात्म्याला कसं आपल्यासारखं करता येईल याचा विचार कर सुलोचना. इथं दुःख करत बसू नको बरं काय. मैत्रिणी सांगाले काय विचार द्यायलेत महाराज. आमच्या मैत्रिणी काय विचार देतात आणि सुलोचना मातेच्या मैत्रिणी काय विचार द्यायला देतात बरं काय. जे जे दिसे ते ते नासे बरं काय. नाशिवंत देह जाणार सकळ अभिषेकातो काळ. सज्जनो बाबाओ, जेवढं दिसते तेवढं नाचते बरं काय. आणि म्हणून हे नित्यामय लंक आहे बघा. कानामध्ये एखाद्या माईच्या ते कुंडल असतात. कुंडल आई कुंडल होतं ते असणारे मीन मासोळ्यासारखी असतात पण ते ऍक्च्युअली मासोळी राहते का महाराज? राहत नाही. तशा प्रकारचा हा नटका संसार आहे बरं काय. मर्गजळ संसार भ्रांतीचे पडळ आत्माराम शरण आत्माराम शरण परब्रह्म केवळ. हा मर्गजळ संसार आहे महाराज. अशा प्रकारचं बोलू लागले. वंद्यासूत म्हणजे एखाद्या हिंदू मातेला लेकरू होते का भाऊ? होत नाही बरं काय. मर्गजळ असणारं मत्स्य मर्गजळच नसते मामा. उन्हाळ्यामध्ये ते लिपलिप करते बघा. पाण्यासारखं झुंझुं करते आणि त्याला हरणं बघितल्यावर पाण्यावर त्याचा शोध घेतात.
पण ते पाणी राहते का आणि त्याच्यामध्ये मासोळी असणारी नाचणी नाचन का मामा अहो ते मर्गजेड आहे ते पाणीच नाही आणि तिथं मासोळी असणारे आवाज कमी करू नका वाढवा बरं का अशा प्रकारचं असणारं बोलू लागलेले आहे आसो लगारे जगत गए प्रेमी आत्मा धने नाना संपत देखो मनी असं म्हणजे नगर शत्रूची ग्रहणी बरं का इंद्रजिताची पत्नी असणारे त्या ठिकाणी आत्मसपनामध्ये प्रवेश केली बरं का आत असणारा प्रवेश केली आणि नाना संपत्ती देखोने अपाट संपत्ती होती महाराज आणि मग त्या ठिकाणी मनाला भेटली काय करावं संपत्तीला आणि त्या माईचा मालक निघून गेला त्या देहाचा मालक निघून गेला त्या संपत्तीला घेऊन तरी काय करावं महाराज कोणासाठी संपत्ती आहे बाकीचे सगळे चोर आहेत माऊली बरं काय ते आपल्याला लुटायला आलेले आहेत आणि म्हणून तिने विचार केली त्या संपत्तीला बघितलं तिला भीत आला तिला दुःख वाटलं काय करावं या संपत्तीला अशा प्रकारची अवस्था झाली म्हणजे काय माझे विटते सजाना सुंदर नंदना देखो रे सुंदर मोतीराम सज्जन बाबा पर वादे विटती सज्जन चिंतन करा काय वय आहे महाराज सज्जन कोणाला म्हणावं एखाद्याची जर कुटाळकी करू लागलं तिथं जर सज्जन राहिले तर त्याला भीत येते त्या लोकांचा वाईट वाटते महाराज ते लोक तिथं थांबणार ते सज्जन लोक त्याला सज्जन म्हणावं दुसऱ्याच्या कुटाळक्या करता जर काम लावून ऐकला तर त्याला दुर्जन म्हणावं नाही आमच्या सासूच्या कुटाळक्या करताना सुंदर कान दबडा केली तर तिला वाईट म्हणावं तिला सज्जन म्हणावं तिला दुर्जन म्हणावं बरं काय आणि इथं सज्जनाचं सांगावे महाराज चिळस हे देखता वमान उलटी करताना कोणाला बघावं वाटते का महाराज चिळस वाटते बघावंसं वाटणार बरं काय तसं या उलटी प्रमाण त्या सुलोचना मातेला त्या ठिकाणचं धन वाटाले आम्ही धनासाठी मरमर कराल्या नवरा मेला तरी धन जवळच कराल्या बायको मेली तरी धन जवळच कराल्या रामायण कळालं का भाऊ पालट्या घागणीवर पाणी आहे महाराज बरं काय आणि मग त्या ठिकाणी सुंदर लग्न देखून विटे जैसा विरक्त सुंदर बाई आहे महाराज दुसऱ्याची आणि ते विरक्त माणसाला बोलू लागले त्याला बोल लागेल का मामा अजिबात लागला महाराज आम्ही कोणीही बाईला बोलताले आवडीला बोलाल्या गोडीनं बोलाल्या पण माझा तो चिंतन करा दुसऱ्याच्या माईला बोलत बसावं का अजिबात नाही विरक्त असलं पाहिजे वैराग्य असलं पाहिजे तरच त्याला साधू म्हणावं नाहीतर त्याला साधू म्हणता येणार नाही बोला सुलोचना मातेने सगळं बघितलं आणि बघितल्यावर तिला कीड आली वाईट वाटलं दुःख वाटलं महाराज याच्याबद्दल आपुलकी वाटली नाही सुलोचना मातेने काय केलं तिच्या अंगणामध्ये तिच्या घरामध्ये असणारे काही पोट वगैरे असणारे त्या जाळ्यामध्ये होते त्या सगळ्यांना सोडून टाकून दिलं मुक्त केलं महाराज बरं काय याचं त्यांना मोकळं करून टाकलं अशा प्रकारची अवस्था त्या सुलोचना मातेने केलेली आहे भगवानाचे नमन करोने शिवकेत हात घालून चपलाशिनीवरे बसोने सुंदर केशे जमा झाले बघा महाराज आपल्या घराला नमस्कार केले आम्ही बाहेर जातो आणि सुद्धा आमच्या घराला
मंदिर आहे, घर हे मंदिर आहे. नमस्कार केले आणि आपल्या पतिदेवाचा पाणी म्हणजे हात तुटून आलेला हात ते उचलला आणि शिबिकेमध्ये ठेवला. चपळ घोड्यावर असणाऱ्या त्या ठिकाणी बसले आणि आपल्या सासऱ्याला सासूला भेटाया लंकेकडे निघाले. बरं काय पुण्यातून येऊने सांगते सर्व वर्तमाने मागं मुखामध्ये उघडूने सुलोचना प्रवेशले. सुलोचना माता राजा रावणाची सोनवती महाराज रावणाला भेटण्यासाठी निघाली. समोर दूत आले आणि दूत घेऊन असणाऱ्या रावणाला बातमी सांगितलं. बरं काय आणि महाद्वाराच्या ठिकाणी आल्यावर दार उघडलं महाराज सुलोचना मातेला आत नेण्यासाठी. बरं काय सेवक असणारे रस्ता करू लागले. बरं काय रावणाची सोनवती साधारण नव्हती. 1000 मुखाच्या शेषाची असणारी लेक होती आणि इंद्रजिताची पत्नी होती. महाराज काय अधिकार असेल त्या बाईचा. बरं काय एवढा मोठा अधिकार कधी सूर्याचे किरण सुद्धा तिला माहित नव्हते. एवढं सामर्थ्यवान असणारी माता पण पतिव्रता होती महाराज. बरं काय आणि मग ते काय होते ऐका. आस्था गेला वासरमाने सुंदर बाबा प्रवर्तले नजनी चले ते नगर दुर्गेचे गज भजले. सायंकाळची वेळ होती महाराज. सूर्य मावळलेला होता. सुलोचना मातेचा असणारा त्या ठिकाणी लंकेमध्ये प्रवेश झालेला होता. अंधार पडलेला होता. रजनीचर म्हणजे राक्षस लोक चिंतातूर झाले. सगळ्या राक्षस लोकांना बघणाऱ्यांना दुःख वाटलं. का वाटले कारण राजा रावणाची सून आतापर्यंत बाहेर आलेली नव्हती. बरं काय इंद्रजिताची पत्नी आतापर्यंत बाहेर आलेली नव्हती. काय अनर्थ झाला असेल म्हणून राक्षस लोक दुःख करू लागले. सभे सभे सनानंदनाथ वा तुझे देखे कसमात गजबजला मैदानात अरे बाबा नवी परिते सभेमध्ये लंकेचा नाथ असणारा रावण बसलेला होता आणि सुनश्या म्हणजे सोनबाईला बघितलं. अकस्मात म्हणजे अचानक मध्ये सुनाला समोर बघितलं आणि गजबजला मायजा कांत. मायजा म्हणजे मंडोदरी, कांत म्हणजे तिचा मालक. बरं काय रावणाच्या घरी 2 पतिव्रता होत्या मामा. एक 5 पतिव्रतेमध्ये नाव आले मायजा म्हणजे मंडोदरी आणि दुसरी सुलोचना माता. आणि मायजा कांत म्हणजे रावण गजबजला. चिंता लागली रावणाला. रावणाला वाटू लागलं माझी सुनबाई आता का आली असेल. अशा प्रकारचं झालं. बरं काय सुलोचना संगत भुवने मस्तक कटले सुर चालने रावण मन साधने मायेची मर्दानी काय विचार आहे महाराज. स्वतःचा नवरा मेलाय आणि सासऱ्याला भेटाय सून गेली. सदगतीत झाली. सासऱ्याला बघितल्यावर कंठ हृदय भरलं आणि डोळ्यावर अश्रू गळू लागले. एवढ्या दुःखात सुद्धा मामा रावणाची सून होती, राक्षसाची सून होती पण सासऱ्याच्या चरणावर मस्तक ठेवली. रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते महाराज. बरं काय ज्या सुनेला सासरा कळला तिला सुनबाई म्हणून हो महाराज. तिला अधिकार नाही हो सुनबाई म्हणून घ्यायचा. अरे ते रावणाची सून बरी तुमच्या आमच्या कळला. विचार करा नवरा मेला तरी आपल्या सासऱ्याच्या चरणावर मस्तक ठेवणे आणि ते सासऱ्याचं सुद्धा कंठ भरले. माये हा शब्द काढले. सासरा राव तर कोणासारखा महाराज तर त्या रावणासारखा. रावण म्हणाला माय तुला काय झालं. रात्र झालेली आहे. अंधाऱ्या रात्रामध्ये आलीस. काय विचार आहे मला आणि आमचा विचार बघा. आम्हाला रामायण कळलं आणि ऐकावं वाटणं महाराज.
लय गोड आहे भाऊ. रामायणासारखा ग्रंथ या जीवनाला प्रफुल्लित करणारा अख्ख्या जगात जरी हुडकून काढल्या तरी मिळणार महाराज. मोक्ष प्राप्त करून देईल कोणता ग्रंथ. पण महाराज ज्याला जीवनच कळणार, ज्याला जीवन चरित्र साथ ठेवता येणार त्याला काय मोक्ष करून देऊ. अजिबात नाही महाराज. आणि म्हणून एवढं सुंदर असणारं चरित्र ते सुलोचना माता आपल्या सासऱ्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि सासऱ्यानं प्रेमानं विचारलं बोला तुझे साहित्य पत्र वामने ठेवले सासरे म्हणे देवे व्रतारे त्या सभागणे जाईन मी. काय विचार आहे महाराज. सुलोचना मातेनं ते पत्र आणि ते आपल्या पतिदेवाचा हात समोर ठेवलं, सासऱ्याच्या चरणापुढी ठेवलं आणि तुम्ही हात जोडून म्हणू लागले मामा मी असणार त्या ठिकाणी सत्ती जाईल बरं का. माझ्या मालकाने माझ्याकडे पत्र पाठवलंय, मी माझ्या मालकासोबत वर जाईल. हा विचार असणारा त्या ठिकाणी मला तो त्या सुलोचना मातेचा झाला ना काय कथाची राम आपल्या सुनेचं म्हणणं ऐकल्या धाड दिशा रावणाला आपलं शरीर असणारे खाली टाकलं. प्राणापेक्षाही प्रिय असणारा इंद्रजित होता महाराज. अपाट प्रेम करणारा इंद्रजित, प्रत्येक ठिकाणी जे मिळून देणारा इंद्रजित मेलाही बातमी कळाली. आपलं शरीर धरणीवर टाकलं आणि दाई तोंडामध्ये माती जाऊ लागले, वक्षस्थळ बनवून घेऊ लागलं. असं दुःख असणारा रावण करू लागलेला आहे. लंकेचा नाथ असणारा महाराज आपल्या दाई हाताने असणारा त्या ठिकाणी माती येऊन दाई तोंडात टाकायला लोक आहे. एवढं दुःख असणारा झालंय. आकांत उठला. समेमध्ये सगळे लोक असणारे रडू लागले, दुःख करू लागले. अशा प्रकारची अवस्था झाली बरं का. आकांत झाला. आकांत झाल्यावर माझ्या असणारी ती मंदोदरी माता चढाला मारा. मंदोदरी मातेला मंदोदरी माता धाव घेतली आणि धाव घेऊन त्या ठिकाणी समोर बघितलं तर स्वामी सुंदर आकांत उठला आणि त्या ठिकाणी मंदोदरी माता सुद्धा आपला देह असणारी रडू लागली आणि रडू लागली, दुःख करू लागली, आपल्या लेकराची आठवण करू लागली. आणि 80,000 बायका तिथं आल्या आणि 80,000 बाया असणारा रडू लागल्या महाराज.
अख्खी सभा असणारे लोक करू लागले, अख्ख्या सभेतले लोक असणारे रडू लागले आणि सर्वात जास्त दुःख म्हणलं तर त्या मंदोदरी मातेला झालं महाराज. मंदोदरी माता अकांत करू लागली, रडू लागली. मंदोदरी मातेचे दुःख भरणं अशक्य आहे महाराज. कारण त्या माईनं त्या इंद्रजिताला जन्माला आणलं होतं, म्हणून तिचा अकांत एवढं काय मंदोदरी म्हणे वारे बाबा सतारे मंडळा वासकया कैसा मंदोदरी माता म्हणू लागली, स्नेहाला माझ्या बाळा आणि माझ्या पिल्ला माझ्या सोन्या, अरे मला विचारण्यासाठी उद्याच्या ठिकाणी का गेलोस रे बाळा? अरे कमीत कमी तुम्हाला कर्माला तरी करायचं तुझ्या, अरे मला तुला सांगायचं तरी वैर बाळा, आणि मी मला सांगण्यासाठी करून दिलं रे बाळा. मंदोदरी माता आपल्या लेकराची आठवण करू लागली आणि रडू लागली. आठवण करू लागली आपल्या लेकराची महाराज. बाळा तू किती सामर्थ्यवान होतास. अरे स्वर्ग मृत्यू पाताळात जरी उठलं ना तर तुझ्यासारखं रत्न जन्माला येणार नाही, मिळणार सुद्धा नाही बाळा. अरे बाळा, अरे तू 33 कोटी देव लोक आहे ना बंदी शाळेत करणार. काय सामर्थ्य होतं तुझ्यात बाळा. तू एवढ्या असणारं तुझं सामर्थ्यवान, तुझ्या सर्व देव लोकांना बंदी शाळेत टाकणार बाळा. अरे तू एवढ्याला नको मला थोडं भेटावं की नाही रे बाळा. अशा प्रकारचे ते मंदोदरी माता आपल्या इंद्रजिताची आठवण करू लागली. मंदोदरी माता आपल्या लेकराची आठवण करू लागली. बाळा बाळा, अरे मी पहिलं कधी व्रत स्मरण केलं होता आणि व्रत करता करता मध्येच ते व्रत टाकून गेलं, सोडून गेलं, निघून गेलं होता. व्रताचा भंग झाला का बाळा? अरे माझं पहिलं पूर्वकर्म काही आडवा आलं तर तुझ्यासारखं रत्न निघून गेलंय, तुझ्यासारखा हिरा, तुझ्यासारखं बाळ माझं निघून गेले रे बाळा. अशी आठवण मंदोदरी माता करू लागली. दुःख करू लागलेली आहे, पण दुःखात सुद्धा महाराज देवाचं चिंतन आहे. बाळा, अरे मी काय कोणती घेत गेलो का म्हणून तू माझं रत्न निघून गेलोस का? किंवा मी एखाद्या साधूला त्या ठिकाणी साधूची विडंबना केलो का म्हणून तू मला सोडून गेलास का बाळा? अरे बाळा, मी हरिहरामध्ये भेद केलो का म्हणून तू मला सोडून गेलास का बाळा? अशा प्रकारची आठवण मंदोदरी माता करू लागली. काय विचार आहे मला? माईने असणाऱ्या सांगू लागलं एखाद्या सुधारताना भुकेल्याला उठू नको काय, बरं काय? एखाद्या द्रव्याचा लोभ केलो की काय, बरं काय? किंवा एखाद्या साधूला आपलून गेलो की काय? हा विचार असणारा मानव लागलेली आहे. म्हणून बाळा तुम्हाला सोडून गेलंस की काय? माझ्यामुळे हे सगळं असणारं
माझ्याकडे विपरीत कर्म घडले की काय, करुणवते कार्य माझ्या हातून घडले की काय, म्हणून तू मला सोडून गेलास का बाळा. अशा प्रकारचं दुःख करू लागली मंदोदरी माता. ही मरणाबाची केली आणि तो दोचा टेकला गेला डोळ्यांनी पुराणी पण झाले निघणपूर्वी ना केला आई बाळा. मारिता धोळी मागे दुसरा म्हणून विकायचा पुत्र गेला जीवी त्या दोषे. घरी आलेला एखादा साधू असणारा यतीश्वर असणारा धरून टाकून काय, आकडून गेलो की काय, आलेल्या साधूची विटंबना करून बाजूला ढकलून गेलो की काय, आणि म्हणून माझा लेकरू मला सोडून गेलो की काय. काय विचार आहे मामा? मंदोदरी मातेचा एकच विचार आहे की आलेल्या साधूला किती देवभाव करावं, पंक्तीभेद करू नका असे या दुःखात सुद्धा आम्हाला ज्ञान दिलेले आहे. आणि म्हणूनच त्या मंदोदरी मातेचं पाच प्रतिवर्तीमध्ये नाव आहे महाराज. उगाच कोणाचं येणं नाही, सामर्थ्य आहे. तर काय सामर्थ्याच्या बळावर नाव आलं महाराज. स्वतःच्या बळावर नाव कमवणारे जगात येतात. आणि म्हणूनच म्हणलेले आहेत महाराज, जगाच्या कल्याणी संताच्या विभूती याला साधू म्हणावं, याला सज्जन म्हणावं महाराज. बरं काय. आणि ती मंदोदरी माता दुःखात सुद्धा तुम्हाला ज्ञान देऊ लागलेली आहे. आणि एकमेकाच्या गळ्याला आलिंगन केले महाराज. एकीचा नवरा मेलाय आणि एकीचा लोक मेलाय. काय दुःख झालं असेल त्या दोघीला. आणि ते दुःख होते वेळेस, ते दुःख व्यक्त करते वेळेस कर्तव्य असणारी नकलक कापू लागली महाराज. दोन पतीवर मातेवर संकट आलेले आहे. आणि म्हणून असणारं अतिशय भयानक दुःख झालं. बरं काय कन्या कोणे बचाने सुलोचना माता आपल्या सासूबाईला म्हणून, सासूबाई मला माझ्या पतिदेवाचं शीर आणून द्यावं, माझ्या पतिदेवाचं शीर आणून द्यावं. कारण माझ्या पतिदेवाचं शीर भगवंताच्या पायाजवळ आहे. बरं काय. माझे पतिदेव असणारे वाट बघत आहेत. त्यांच्या डोळ्याला असणारा त्या ठिकाणी अतिशय दखवा येत असाल ते माझी वाट बघत आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडतो, माझ्या पतिदेवाचं शीर आणा, मला सुट्टी जायचं आहे. बरं काय. आईचे बोलता सुलोचना परम क्रोध चला दशमदना घावघातला निशाणा म्हणे सत्वरे शिवा सुखदा. आणि अशा प्रकारचं सुलोचना माता म्हणल्या महाराज रावणाला राग आला आणि निशाणावर घाव घातलं आणि सैन्याला सांगितलं, सैन्य सिद्ध करा, आज युद्धाला जातो. बरं काय. अरे बाबा. रावण म्हणू लागलेला आहे आज असणाऱ्या युद्धाला जाईल. बरं काय. संग्राम असणारा दारुण करीन, घनघोर असणारे युद्ध करीन. काय करीन. माझ्या बहिणीचे असणारे शिरछेद करीन, नाहीतर माझा लोक ज्या पंथाने दिलाय त्या
चिंतन करा थोडस. मंदोदरी माता हुशार होती. रावणाचा राग बघितला. मंदोदरी मातेने म्हणले सुनबाईला बाई तू इकडे म्हणलं तू एक काम कर तू स्वतः जा बरं काय आणि स्वतः जाऊन भगवंताला भेट आणि भगवंताकडून तुझ्या नवऱ्याचं सीन मागून घे बरं काय. अशा प्रकारचा विचार मंदोदरी माता आपल्या सुलोचनाला सुनबाईला देऊ लागलेली आहे. मंगलाकनामी कुमारी वाले दया माझी तुम्हाने धीरे राम भक्ते वंदन परमंगारे दया जिंदगी काय विचार आहे महाराज मंदोदरी मातेचा. मंदोदरी माता आपल्या सुनबाईला सांगू लागलेली आहे मंगळ जननी कुमारी वर. मंगळ जननी म्हणजे पृथ्वी. पृथ्वी मातेची मुलगी म्हणजे सीता माता आणि तिच्यावर म्हणजे रामचंद्र प्रभू बरं काय. आणि त्याच्याकडून असणारं तुझ्या नवऱ्याचं शील मागून घे. भगवान परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, दयेचा सिंधू आहे आणि दिनाचा बंधू आहे, गरीबाचा बंधू आहे का. आणि तिथं जाऊन तुझ्या पतिदेवाचं शील मागून घे बरं काय. या जरा जराचे जीवना जनकाला वेगळे करुणा सकल प्रिया मागे जमाना एक बाणी एक वचनी. मंदोदरी माता एवढी विद्वान होती महाराज. काय सामर्थ्य असेल. रावणाची बायको आहे पण रामचंद्र प्रभूचा ज्ञान असणारं मंदोदरी मातेकडे होतं. काय म्हणू लागलेली आहे जो या चराचराचं जीवन मामा तुमच्या आमच्या देहाला चालवणारं पाणी आहे. त्या पाण्याचंही पाणी जीवन म्हणजे भगवान परमात्मा आहे बरं काय. आणि तो जनकला वेगळी करून राजा जनकाच्या मुलीला वेगळं केलं तर या पृथ्वी तलावरल्या जेवढ्या स्त्री आहेत तेवढ्या मातेसारख्या आहेत बरं काय. त्याला काय विचार आहे महाराज बरं काय. आणि एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी असणारा राम आहे. सुलोचने तू डोळे झाकून असणारा त्या रामाकडे जा आणि त्या रामाकडून तुझ्या पतिदेवाचं शील मागून घे. कोणी वाट लावते का मामा सुनाला लोकांच्या घरी वाट लावला पण मंदोदरी माता पाठवते. पतिव्रता आहे महाराज. पतिव्रताचा अधिकार आहे बरं काय. आणि तो प्रेम आहे महाराज. प्रेम देवावर प्रेम आहे बरं काय. प्रेमाशिवाय देव मिळलो मागवतो. गावात खूप लोक राहतात. प्रत्येक लोक येऊन पोती ऐकणार पुण्य पाहिजे महाराज. तुका म्हणे होता देवा होया बाजारचा भाजीपाला नाही महाराज बरं काय. मंदोदरी मातेचं प्रेम आहे देवावरनं आणि देवाला फक्त प्रेमानच मिळवता येते. थोर प्रेमाचा भुकेला पोती ऐकितो म्हणलं ऐकिनं व्हायला महाराज. अवकात पाहिजे अवकात बरं काय. पुण्याचं बळ पाहिजे तरच भेटते महाबाबा हो नाहीतर भेटणार. आणि म्हणून मंदोदरी माता म्हणाली माय तू त्या रामाकडे जाय बरं काय. कामागे सुख थोरे पाहे वैदई मरे तुझा साधक संसारे एक सामर्थ्य सुद्धा महाबाबा सासू राहो तर मंदोदरी मातेसारखी राहो नाहीतर राहूच नका महाराज. काय अर्थच नाही हो. काय विचार देऊ लागले सुनबाईला. सुनबाईला म्हणू लागले माय अरे तुझ्या दुःखामध्ये एक सुख असणारा थोर आहे. दृष्टी पाये रघुवीर तुला दुःख आहे सुलोचने पण तुझ्या या डोळ्याने असणारं त्या भगवान परमात्म्याला पाहायला मिळते बरं काय. अपार असणारं सुख मिळते बरं काय. आणि याच देई याच डोळा पाहे मुक्तीचा धुळा मग त्या भगवान परमात्म्याला या डोळ्यानं बघ. अशा प्रकारचं मंदोदरी माता त्या सुलोचना मातेला बोलू लागली. पुण्य पगायला श्रीराम भक्त वाहिमा जाम
मंदोदरी माता म्हणू लागली, सुलोचना तिथं जायला भेटू नको, चिंता करायची गरज नाही. बरं काय म्हणत आहे, पुण्य पारायण श्रीराम भक्त. रामाचे भक्त कसे, पुण्याचं पारायण करणारे आहे, पुण्याचा साठा कमवलेले आहे. बरं पुण्यवंत असणारा सुग्रीव आहे, वयवर्ध तपोवर्ध असणारा जामवंत आहे. बरं हनुमंत वीर आहे महाराज, हनुमंतासारखं रत्न आहे तिथं. आणि न्याय सिंधू, न्यायाचा सिंधू, न्यायाचा समुद्र तुझा चुलत सासरा विभीषण आहे. सुलोचना तिथं जायला यायची गरज नाही. एवढे दयाळू, एवढे कृपाळू, एवढे उदार अंतकरणाचे राम उपासक आहेत सुलोचना. आणि म्हणून तू बिंदास जा असं सासूबाई मंदोदरी माता आपल्या सुनाला आज्ञा करू लागली. आये श्री भूरतामय कन्या, आले सुलोचनाची ये मना, भगत मागे आज्ञा, काय विचार आहे बघा. चिंतन करा महाराज, रामायण किती गोड आहे तुम्हाला कळून जाते. रावण राक्षस आहे, रामाचा वैरी आहे. बरं काय माय कन्या म्हणजे मंदोदरी माता. सुलोचना मातेला चांगला विचार दिला महाराज जीवाच्या उद्धाराचा. आणि एवढं ऐकल्यावर त्या ठिकाणी चिंतन करा, सुलोचना मातेला मान्य झालं, ते योग्य वाटलं. आणि एवढं झाल्यावरही, सासूची आज्ञा झाल्यावरही, सुवळाच्या पर्वतावर भगवान रामचंद्र प्रभूकडे जाण्यासाठी सासऱ्याची आज्ञा मागत आहे. चिंतन करा माय, आताची सोनमाई सासऱ्याची आज्ञा सोडाव, त्याला पाणी पाजवाय तयार नाही महाराज. पाणी माझ्या माईचं कसं बरोबर होईल. महिना भाऊ जैसी करणी वैसी भरणी, कोणाच्या देवाच्या बापाला चुकलं नाही महाराज. म्हणून राम कथा ऐकाव, राम कथा आचरणात आणाव महाराज. बरं लई गोड राम कथा आहे महाराज. मी आनंद संप्रदायाचा माणूस आहो, माझे गुरु यदुमान महाराज येतात, मला राम कथा आवडते महाराज. राम कथा जीवन कशा प्रकारचं जगावं हे शिकवते. आणि ज्याला जीवन जगता आलंय त्याचाच उद्धार होतो महाराज. बरं काय, आणि हे आचरण फार महत्वाचं आहे. आता रावण काय उत्तर देते आहे का, दशरथ महिन्यात बोले बाबा रावण म्हणू लागलेला, तुला जर त्या लोकांना ठेवून घेतलं तर कसं करावं. थडकला समासाचं थडकलाच विचार राहते महाराज. त्याच्याकडे काही चांगला विचार राहते का, राहत नाही महाराज. बोला रावण म्हणू लागलेला आहे, सर्पाच्या मेळामध्ये सर्व बसलाय दुसदुशीत आहे. हात घालून घातल्यावर ते सर्व चावल्याशिवाय राहिला. आणि मग आपल्या सासऱ्याचं म्हणणं ऐकलं. आणि सुलोचना माता आपल्या सासऱ्याला उत्तर द्यायला काय उत्तर देते आहे का, वंशावळी खतम होऊन जाईल. चिंतन करा महाराज. रावणानं दुसऱ्याच्या माईवर नजर टाकले. मामा सीता मातेला घेऊन गेले. 1 लाख पोरं होते, मेले. 1.25 लाख नातू होते, शिल्लक राहिलं. इंद्रानं बुडाला.
झाले बरं काय. रावण अधोवधन केला, लहान कालीमान घातला महाराज. कालीमान घालून सांगितलं अवश्य का हेच चोर होत ना बरं काय. पतिवर्ते मातेचा अभिलाष धरल्यावर कोणालाही जे मिळणार बरं काय त्याचा पराजय झाल्याशिवाय राहिना. रामायण एवढं गोड आहे बरं काय. म्हणून रामायण ऐकावं. जेवण लेकरांना तर ऐकावंच भाऊ. आज 2-3 वारच्या कार्यात नाही कुणीकडे तरी काय नाही केलं बरं. ते सगळं चालवलं आलंय मस्त वाचवलंय. आपण बाहेरून ऐकून गड्यामध्ये केले बरं काय. म्हणून माय बापू चिंतन करा. आज पौर्णिमेचा दिवस आहे. आज भजन करायचं आहे. आता शेवटच्या 2 वेळा घेऊन आणि थांबून महाराज बोला. तुझे करते करता जाणे शत्रुवाने भस्म करे वाक्येश कन्हैया करे म्हणून शेषाची कन्या म्हणजे खरं वय मामाजी तुम्ही लगेचच्या लगेच सगळ्याला मारून दिले. खरं वय मामा तुमचा राग आजचा नाही म्हणाले बरं काय. एवढं म्हणणं आले आपल्या जीवाचा कसा उद्धार होईल याच्याकरता त्या लंकेला सोडून असणाऱ्या ती सुलोचना माता भगवान परमात्म्याकडे निघालेली आहे. सुलोचना माता आयऱ्या गायला घेतलं नाही माऊली बरं काय. विद्वान ज्ञानी लोकांना सोबत घेतलंय. कारण परत्र जोडायचं आहे. शुद्ध माणूस पाहिजे. गैर जमन का माऊली अज्ञानी जमन का शुद्ध जमते बरं काय. ज्ञानेविना भक्ती भक्तीविना मुक्ती. म्हणून ज्ञानाच्या माणसाला विद्वान माणसाला सोबत घेतलंय. विद्वान असणाऱ्या त्या ठिकाणी दासी सोबत घेतलंय. अपाट असणाऱ्या दासी सोबत घेऊन सुलोचना माता असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूकडे शरणागती पत्करायला जात आहे. आपल्या पतिदेवाचं शिर मागायला जात आहे. सजन माबापू पौर्णिमा असल्यामुळं आपण आज असणारा हा अध्याय थांबवल्या. उर्वरितला अध्याय आपल्याला उद्याला घ्यायचा आहे. उद्या कोण रसाला गोड आहे. आता उद्या कोणता वाचक आपल्या नशिबाला लागेल बघा. आज असणारं सुंदर असणारं वाचनाचं काम केलेलं आहे महाराज. आमचे हरिभक्त पारायण मोतीराम महाराज पांचाळ चांदोरकर अतिशय उत्तम पद्धतीने असणारं सुंदर असणारं वाचनाचं काम केलेलं आहे का त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. या मोठ्या नगरीकडून त्यांचं मनपूर्वक असणारं स्वागत. काय